यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2च दिवस शिल्लक राहिले आहेत। उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळे आज आणि सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहे। आजवर 26 जणांनी अर्ज लिहिलेत, मात्र एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाहीये। सोलापूर जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिकेचे नगरसेवक आणि महापालिकेचे नगरसेवक असे 616 मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदार निवडून देणार आहेत। 350 पेक्षा जास्त सदस्य संख्या म्हणजेच मतदार हे भाजपचे असल्यामुळे आणि विरोधकांचे संख्याबळ नगण्य असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते। मात्र काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला छेद दिलाय। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही, आमचे संख्याबळ कमी असले तरीही लोकशाहीसाठी काँग्रेस ही निवडणूक लढवणार असून आज आणि उद्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची घोषणा होईल, असं वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे यांनी केलंय। सोलापूर शहरात 96 बोगस बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 4 पैकी आनंद क्षीरसागर या आरोपीला पुन्हा महापालिकेने घेतले कामावर। गंभीर आरोप असताना देखील कामावर घेतले कसे याबाबत संशय। सोलापूर शहरात 118 झाडे तोडल्याप्रकरणी ठेकेदार आणि ट्रकचा चालक यांच्यावर गुन्हा दाखल, मात्र ती जागा जमीन कोणाची अद्याप समजेना। पोलिसांकडून शोध सुरू। खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, लोकशाहीसाठी सोलापूर विधान परिषदेची निवडणूक काँग्रेस लढवणारच, ती निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही। शिंदे सेनेची सोलापुरातील कार्यकारिणी बरखास्त केली असून आता नव्या कार्यकारिणीसाठी 5 जून रोजी खासदार धैर्यशील माने घेणार इच्छुकांच्या मुलाखती। उन्हाळी सुट्टीनिमित्त 29 मे पासून 31 मे पर्यंत मुंबईतून सोलापूरसाठी रोज दुपारी 2:30 वाजता निघणार विशेष ट्रेन। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉल मध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीसाठी 12 जून रोजी होणार ग्रामसभा। 1 जून रोजी एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचारी करणार बेमुदत अन्नत्याग, आमरण उपोषण। सोलापूरचे कर्मचारी देखील होणार सहभागी। मोहो तालुक्यातील मसले चौधरी गावातील रस्ते, वीज, सांडपाणी, शाळांचा विकास करण्यासाठी हे गाव प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी घेतले दत्तक। जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार सोलापुरातील 11वीचे वर्ग। आज पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर। 70 कोटींचे आमिष दाखवून 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ऋतुराज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंढरपुरातील कांधापुरी येथील आकाश शिंदे आणि पुण्यातील जुन्नर येथील तेजस भोर या दोघांना करकंब पोलिसांनी केली अटक। मनोज जरांगेला सरकारची भूमिका सांगणार। सरकारची भूमिका ऐकल्यावर मनोज जरांगे उपोषण करणार नाहीत। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली ते सकारात्मक। नोंदींसंदर्भात जरांगेंचा गैरसमज दूर करणार, विखे पाटलांचे वक्तव्य। अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी।
आता मुंढेंच्या कार्यपद्धतीकडे राज्याचे लक्ष. अजितदादांच्या अपघाताला 4 महिने पूर्ण. सीआयडी अधिकाऱ्यांचा रोहित पवारांना फोन. कार्यालयात येण्यास रोहित पवारांना मनाई. अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतायत. रोहित पवारांचा आरोप. डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना झळा. ट्रॅक्टरच्या सहाय्याने होणाऱ्या मशागतींच्या दरांमध्ये वाढ. शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं. मशागतीसाठी प्रति तास 900 रुपये मोजावे लागतायत. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. मुंबई, ठाण्यासह पुण्यात 2 दिवस हलक्या पावसाच्या सरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळणार तुर्तास दिलासा. पुणे शहरात लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे पोलिसांनी रस्त्यांवर, खाऊगल्ली आणि हॉटेल्सवर कडक निर्बंध लागू केले. रात्री 10 नंतर हॉटेल्स राहणार बंद. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीत 8 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ. गावठी दारू प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची चर्चा. मात्र पोलिसांनी ही चर्चा लावली फेटाळून. पोलीस तपास सुरू. पुणे रेल्वे विभागातील दौंड मनमाड लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण. प्रवाशांच्या वेळेत 15 मिनिटांची बचत. प्रवासी आणि मालवाहतूकला होणार फायदा. पुणेकरांकडून 1000 कोटींचा कर भरणा. महापालिकेला आर्थिक आधार. गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुलीत वाढ. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. अल निनोच्या प्रभावामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी घेतली खरीप हंगामाबाबत बैठक. खरीप पिकाबाबत व्यापक कृती आराखडा करण्याचे आदेश. मानवी जीवनाचे मर्म सांगणारे प्रसिद्ध उर्दू शायर बशीर बद्र वय 91 यांचे भोपाळमध्ये निधन. स्मृतिभ्रंशाच्या आजाराने होते ग्रस्त. साहित्य जगतावर शोककळा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेत ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये राहिलेल्या त्रुटींची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारली. दोषींवर कठोर कारवाई करण्याची प्रधान यांची ग्वाही. भारत बांधणार नेपाळमध्ये शाळा. भूकंपप्रवण जिल्ह्यामध्ये 14 शाळा बांधणार. 56 कोटी रुपयांची तरतूद. सीमा व्यवस्थापनावर भारत आणि चीनमध्ये चर्चा. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. बैठकीतील चर्चा रचनात्मक आणि भविष्याभिमुख स्वरूपाची. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.